आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून पाचवा पाठ बाजा या कथेची स्वाध्याय कृतीचे अध्ययन आपण करत आहोत। यामध्ये आपण थोडक्यात 5 प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत। पुढील प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। ही प्रश्न मोठ्या स्वरूपाची आहेत, पण ती वाचून तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद लिहायची आहे। पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे, भारत स्वतंत्र होऊनही वेठबिगारीची प्रथा, शोषणाच्या तऱ्हा बदललेल्या नाहीत हे विधान बाजा या कथेच्या आधारे स्पष्ट करा। किंवा 21व्या शतकातील आदिवासी जीवनाचा संघर्ष बाजा या कथेच्या आधारे स्पष्ट करा। किंवा बाजा या कथेच्या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात। उषा किरण आत्राम लिखित शिकार फत्ते झाली 2019 या कथा संग्रहातील बाजा ही कथा आहे। या कथेत आदिवासी जीवनातील संघर्षाचे वास्तव दर्शन घडविले आहे। 21व्या शतकात स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होत आली तरीही अजूनही आदिवासींचे शोषण होत आहे। त्यांच्या नशिबी वेठबिगारी करायलाच लागलेली आहे। कायद्याने सावकारी बंद झाली असली तरी सावकारी अजूनही चाललेली आहे। ते आदिवासींच्या जीवनातील विदारक सत्य आणि त्याविरुद्ध तरुण पिढीने केलेले संघर्ष यांचे वास्तव दर्शन लेखिकेने आदिवासी भाषेतून येथे केलेले आहे। आदिवासी बाजा आणि वेठबिगारी। आदिवासी भागातील बाजा हा मुका असला तरी त्यांचे लग्न होऊन 3 मुले झालेली आहेत। बाजा व त्यांची पत्नी वेठबिगारी घराण्याच्या 3ऱ्या पिढीमध्ये कर्तव्य बजावतात। म्हणजे 3 वर्षापासून 3 पिढ्यांपासून ते वेठबिगारीचं काम करत आहे आणि रामय्या सारखा जो सावकार आहे तो त्यांची छळवणूक करून त्यांच्यावर अत्याचार आणि जुलूम करत आहे आणि ते रामय्या सारख्या सरकारकडे ते सावकाराकडे ते वेठबिगारी करतात। एकूणच हे 3 ज्या पिढी आहेत त्या सावकाराकडे वेठबिगारी करणारे आहेत। शिक्षणापासून वंचित असलेले अक्षरशत्रू रात्रंदिवस काम करणारा बाजा व लक्ष्मी आपल्याला मुलांना यांची झळ बसू नये म्हणून सतत कष्ट करत असतात। मात्र सावकार कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढवत आहे, की जेणेकरून वेठबिगारीच्या फासातून त्यांची सुटका होऊ नये। शेतातील दुकानावरची घरातली बाहेरची कामं तर बाजा करतोच, परंतु शेतात चिखल करण्याच्या कामाला हल्ल्या बिमार पडून मरतो त्यावेळेस सावकार त्याच्या जागेवर बैलाचं काम झुपून बैलासारखं आऊत झुपून बाजाला ते काम करायला सांगतो आणि अतिशय कष्टप्रद आणि अमानुष छळ त्याच्यामध्ये करत आहे। पुढे आहे वेठबिगारीच्या कामास बाजाचा नकार। बाजाला अवताला झोपल्यामुळे तापाने फणफणतो, त्याला काम करता येत नाही, त्यामुळे तो कामावर जाऊ शकत नाही। त्यामुळे रामय्या सावकाराची चिडचिड सुरू होते। तो त्याच्यावर त्याच्या पत्नीवर म्हणजे लक्ष्मीवर ओरडतो। त्यामुळे त्याच्या मनात जी भीती निर्माण होते, समजा आपण नाही गेलो आणि सावकाराने आपल्यावरच विकले तर आपण सावकार त्यास विकण्याची ही भाषा करत असतो। पुढे आहे बाजाच्या मनातील मुख्य प्रश्न, कारण बाजा बोलू शकत नाही पण त्याच्या मनात खूप सारे प्रश्न त्या संदर्भात होते। कथेच्या सुरुवातीलाच बाजा लक्ष्मी सावकाराच्या घरी काम करतात। कर्जासाठी एकाच घरातील 3री पिढी रामय्या सावकाराच्या घरी राबते। हे रात्रंदिवस काम करणे बाजाला जड चाललेले आहे। त्याच्या मनात अनेक प्रश्न येतात। कर्जाची फेड केव्हा होईल, सावकारांची किती कर्ज बाकी आहे, पण तो हे प्रश्न त्याच्या मनात मूकच राहतात। त्याला वाटूनही तो प्रश्न विचारू शकत नाही। 2 आहे हल्ल्याऐवजी बाजा नांगरणीच्या ठिकाणी हल्ला जो आहे तो मरतो। नांगरणी करण्याच्या ऐवजी बाजाला नांगरणीसाठी झुलतात, त्यामुळे बाजा तापाने फणफणतो। तो व लक्ष्मी कामावरून घरी येतात। बाजाला आलेला ताप पाहून घरातील सगळे मुलं पेंटा कामाला जाऊ नकोस म्हणून त्याला सांगतात। तो सांगतो की सावकार खराब आहे, आपल्याला तो ऐकणार नाही। आणि असे प्रश्न त्याच्या अनेक मनात येतात की आपल्या पोरांचेही जीवन वेठीचे ओझे पेलवण्यात जाईल का। जसे 3 पिढीपासून माझ्या घरातले माझी पिढी तिने भोगतीये,
तर माझ्या मुलांनाही हे ओझं भोगावे लागेल का वेठबिगारीचं? पाक्षीचा बैल जसा मोडाच्या भोवती गोल गोलच फिरत असतो, तसेच हे वेठबिगारीचे चाक असेच फिरत राहील का पिढ्यानपिढ्या? असे अनेक प्रश्न बाजाच्या मनात येतात. बाजाला आपल्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार, होणारा छळ, पिळवणूक कोणाला तरी सांगावं असं वाटत असे. तो आतल्या आत तडफडायचा. त्याच्या मनाचा आक्रोश अहोरात्र सुरू असायचा. पण आतला आवाज, आक्रोश आता दबून जायचा. त्याचे नाव बाजा होते. तो हाडामासांचा बाजा, सावकारीचा फास त्याच्या गळ्यात असलेला इथे दिसून येतो. मुक्या बाजाला मनातून सावकाराला अनेक प्रश्न विचारावं असे वाटत असे. त्याची राक्षसी प्रवृत्ती दिसत होती. वेताळासारखा सतत पाठलाग करत असे हे वागत्यामुळे त्याला खूप क्रोध येत होता. कारण त्याने या सावकाराचा मारही खूपदा सहन केलेला आहे. 2-3दा तो पळून पण गेला, परंतु सावकाराने त्याला शोधून परत एकदा कामासाठी आणलेला आहे आणि जिवंत मारून टाकीन अशी पण त्याला धमकी पण दिली आहे. पळून गेलेल्या बिगाऱ्यास दुसरे सावकार कामास ठेवत नाही. त्यांना मूळ मालकास निरोप देऊन हातपाय बांधून मालक रट्टे मारून बैलासारखे पुन्हा कामास लावतात हे त्याला माहिती होते. आणि कधी कधी असे सावकार अशा मजुरांना दुसऱ्यांना 400-500 रुपयात विकत सुद्धा असं. म्हणजेच थोडक्यात काय, पिढ्यानपिढ्या ह्या लोकांना या वेठबिगारीच्या कामामधून सुटका नसत. पुढे आहे तरुण पिढीचे नेतृत्व पेंटा. आता त्याचा मुलगा जो आहे तो पेंटा, त्याला शिक्षणाचं महत्त्व कळतंय. 10 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या आई वडिलांवर होणारा छळही तो बघतोय, त्याला तो समजतो. सावकाराचा त्याला रागही येतो. पिढ्यानपिढ्या वेठबिगारीच्या फाशात अडकलेले मायबाप यांना या फाशातून सोडविणारच असे पेंट्याने मनोमन ठरवलेले असले तरीही त्याला अक्षर शत्रू न होता शिक्षण घेऊन माणूस म्हणून जगायचे असते. एक दिवस बाजा घरात धान नाही म्हणून काही धान सावकारांकडून आणावे म्हणून सावकाराच्या घरी जातो, परंतु तो माघारी येतच नाही. लक्ष्मीच्या तोंडचं पाणी पळत ती सावकारांच्या घरी चौकशीला जाते, पण त्याचा पत्ता लागत नाही आणि सावकार अंगाला लागून घेत नाही. ती हताशपणे घरी येते तेव्हा पेंटा माणसाला माणुसकीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठणार नाही हे वाक्य परीक्षेसाठी उपाट करतो. मात्र बाजा घरी येत नाही हे पाहून सावकारानेच बाजाला गायब केले अशी आरडाओरड करून पेंटा सर्व जातीय जात पंचायतीच्या लोकांना, मुखियाला, त्याच्या मित्रांना, तरुण तरुणींना जमा करतो. तसा सावकार घाबरतो. पेंटा आणि मुखिया सर्वजण सावकाराच्या घरच्या वेठबिगारींना बाहेर बोलावून वेठबिगारी बंद करायला सांगतात. आता सर्वजण सावकारांचे घर दुकान पेटवून घेतात. त्यांच्या लाथाबुक्क्यांनी मारून पोलिसांच्या ताब्यात देतात. रीतसर जिल्हा अधिकाऱ्यामार्फत तक्रार करून न्याय मिळवितात. सावकाराचा आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड होतो. अशा प्रकारे गावातील तरुण तरुणींना जागृती मिळते. गावकऱ्यांना शिक्षणाचे कायद्यांचे महत्त्व पटवून देणे अशी धाडसाची कामे पेंटा करतो. बाजा मुख्य असल्याने त्याचा आवाज सावकारापर्यंत पोहोचला नाही व मनात असूनही अन्यायाविरुद्ध त्याला आवाज उठवता आला नाही. परंतु त्याचा मुलगा जो आहे पेंटा यांच्या रूपाने बाजाचा आवाज आदिवासींच्या जीवनातील वेठबिगारी बंद करणारा, लोकांचा अन्याय शोषणाविरुद्ध उठविणारा आवाज ठरला. पेंटा गावागावात जागृती करत वेठबिगारीचा साप मारण्यात यशस्वी ठरला. हे पेंटाचे कर्तृत्व पाहून म्हातारा होच्या म्हणतो, पेंटा अंधाराला लावलेला सूर्यफूल आहे. आणि मेलेल्या मुक्या बाजाचा स्वतःच आवाज देणारा पेंटा नवीन बाजा आहे. अशा प्रकारे बाजा या कथेचे शीर्षक यथार्थ पटते. खरं तर ही कथा खूप सुंदर, मनाला स्पर्श करणारी आहे. कथा ही मनुष्याचं मन, अंतःकरण खिळवून ठेवणारी, शेवटपर्यंत असलेली ही कथा अतिशय सुंदर अशी आहे. यातला पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, कथानकाच्या आधारे पुढील घटक स्पष्ट करा. किंवा अनुभवार्थ आशय सूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन व भाषा मिळून
कथात्मक सहाय्यकृती तयार होते, बाजा या कथेच्या आधारे लिहा. किंवा वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन, भाषा शैली इत्यादी घटक बाजा या कथेच्या आधारे स्पष्ट करा. आता आपण बघितलेलं आहे की उषा किरण आत्राम लिखित ही जी कथा आहे बाजा, याच्यामध्ये आपण बघितलं आहे की बाजा हा आदिवासी लोकांचं नेतृत्व करतो की आदिवासी लोक कशा प्रकारे वेठबिगारीचं जीवन पिढ्यानपिढ्या सहन करत आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही, कष्ट करून ते आपले जीवन जगतात, पोटाला भाकर मिळत नाही आणि जे सावकार लोक असतात तेही त्यांच्या संग अमानुष जनावरांसारखा छळ करतात. हे आपण पान क्रमांक 83-84 वर वाचू शकतो. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ही कथा नक्की वाचा. अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी अशी आहे. तर अशा प्रकारे जनावरांच्या जागी त्यांना जुंपतात, त्यांना नांगरणी करायला सांगतात. अशा गुडघाभर चिखल, त्याच्यामध्ये किडे, माशा, डास असलेल्या ठिकाणी ते नांगर जुंपतात आणि अतिशय कष्टाने हालाकीने ते जीवन जगत असतात. तर सावकाराचे चोपरी, वाडा, दुकान, कोळी, कोठ्या अशा अनेक घरातली बाहेरची कामं ही लोक करत असतात. तरीही एवढं करून त्यांना मारही बसतो, त्यांना कष्टांना, अन्यायाला सामोरे जावं लागतं. तर अशा प्रकारे बाजाचा मुलगा जो आहे तो सावकाराच्या विरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा असा आपल्याला दिसून येतो. या कथेतील प्रसंग निर्मितीचा विचार करता कथेतून आपल्यासमोर 2 भाग येतात. त्यातील एक म्हणजे वेठबिगारीत पिढ्यानपिढ्या अडकलेला आदिवासी समाज या अनुषंगाने बाजाने सावकाराच्या शेतात मानेवर जू घेऊन नांगरणी करणे, सावकाराचे त्याच्या खोपटात जाऊन धमकी देणे, बाजा व लक्ष्मीवर ओरडणे, मारण्याची धमकी देणे, विकून टाकण्याची धमकी देणे आणि बदला म्हणून बापाचा किंवा बाजाचा खून करणे असे हृदयद्रावक प्रसंग आपणासमोर इथे आलेले आहे आणि मन हेलावून देते. तर दुसऱ्या भागामध्ये वेठबिगारी आंदोलनाच्या सुरुवात, बाजाचा शोध, लक्ष्मीचे बाजाला शोधणे, सावकाराच्या वाड्यात गोटुलात नजर टाकणे, मुखियाला विचारणे, पेंटाचा सावकारावर आरोप, गावातील वस्ती, पाड्यातील सर्व आदिवासींचे एकत्र येणे, सावकाराचे घर दुकान पेटविणे, सावकाराची वस्तीतून विवस्त्र धिंड काढणे, त्याला लाथाबुक्क्यांनी मारून पोलिसांच्या ताब्यात देणे, जिल्हाधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार करून वेठबिगारी विरुद्ध न्याय मिळविणे असे अनेक प्रसंग यात गुंफून प्रसंग निर्माण करत असताना हे वातावरण निर्मिती समोर येते. ते सावकार हल्ल्या मेला, नांगर कसा फिरू, चिखल कसा तोडू, कुठं गेला तो मुका, बिलाव त्याचा, काय झालं, काम करावे नेट लागावे, करून थकलाला, एवढा मागचा कर्ज तुझ्या पापाने खंडविले, असे अनेक सारे शब्द जे आहे वाईट याच्यातून दिसून येतात. त्याच्यातून आपण बघतो की अतिशय हलापेष्टेमध्ये सावकाराने बाजाला आणि बाजाच्या कुटुंबाला इथे पिडलेले आहे. कोणकोणत्या शब्दांचा इथे उच्चार केलेला आहे, यामध्ये कशा पद्धतीने त्यांना छळलं आहे, चापकाने मारलेलं आहे, कोणकोणत्या धमक्या दिलेल्या आहेत, या सर्व आपण या पाठामध्ये अभ्यासलेल्या आहे. तर इथे सविस्तर प्रश्नांची उत्तरे द्या हा प्रश्न इथे संपलेला आहे. हे दोन्ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचे आहे, अनुभवायचे आहे. त्याच्यामध्ये बाजाचे व्यक्तिचित्र, त्यांनी सहन केलेला अन्याय आणि सर्व गोष्टी सविस्तर दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या मराठीच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हे पुस्तक वाचू शकता, हे धडा वाचू शकता आणि ही कथा समजून घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न 3, टिपा लिहा. हा पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.